नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाल्ले. बातमीपत्राच्या सुरुवातीला अकोला बाजार येथून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका 22 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल पोलीस स्टेशन हद्दीतील बोरीसिंह गावात ही घटना घडली. युवकाच्या हत्येनं बोरीसिंह गावात एकच खळबळ उडाली. 28 एप्रिल मंगळवारला पहाटेच्या सुमारास बोरीसिंह गावात हा हत्येचा थरार समोर आला. या घटनेत 22 वर्षीय आशिष कांबळे या युवकाला निर्दयीपणे संपविण्यात आलं. मृतक आशिषचे घटनेतील आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय हा आरोपीला होता आणि याच कारणावरून आरोपीने आशिषला संपवलं. घटनेच्या दिवशी आशिष हा घराच्या छतावर झोपलेला असताना आरोपींनी आशिषवर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. कुऱ्हाडीने सपासप वार करून आरोपीने आशिषची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती पोलीस पाटील राहुल कुंटे यांनी वडगाव जंगल पोलिसांना दिली. वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला रवाना केला. घटनेतील आरोपी पांडुरंग कांबळे याला पोलिसांनी अटक केली आणि घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. सचिन कोयरे, अकोला बाजार, जी टीव्ही न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.